तर आजचा दिवस गाजला तो नीलम गोऱ्हेंनी केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज द्या आणि एक पद घ्या असा कारभार असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनातल्या एका परिसंवादात केला आणि त्यानंतर ठाकरे गटाचे नेते नीलम गोऱ्हेंवर अक्षरशः तुटून पडले। कसे रंगले हे आरोप प्रत्यारोप आणि सध्या काय सुरू आहे ठाकरे गटामध्ये बघूया। नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर मर्सिडीज बॉम्ब टाकलाय। निमित्त होतं साहित्य संमेलनातल्या असे घडलो आम्ही कार्यक्रमाचं। असे घडलो आम्ही याची कथा सांगताना ठाकरे गटात काय बिघडलंय याचा पाढाच नीलम गोऱ्हेंनी वाचला। ठाकरे गटामध्ये 2 मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळतं असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हेंनी केला। आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। ठाकरेंच्या काळात सभांना माणसं आणायची, सभा मॅनेज करण्याचं काम एकनाथ शिंदेंकडे असायचं असा गौप्यस्फोटही नीलम गोऱ्हेंनी केला। मला वाटलंच होतं की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात, त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदेंचं अजून मला गुणवर्णन करता आलं असतं, परंतु आता मला फार अगदी मॅनेजरमध्ये प्रॉब्लेम होता आधी। मॅनेजरचा प्रश्न नाहीये, कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये। आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते। फक्त मर्सिडीजच नव्हे तर घड्याळ, दागिने अशा भेटीही ठाकरेंना दिल्या जायच्या असा दावा गोऱ्हेंनी केलाय। त्या प्रत्येक आपण आलेली गिफ्ट उघडून बघू शकत नाही ना, आपणच पाहुणे असताना कसं बघणार, पण काही वेगवेगळ्या गिफ्ट असू शकतील त्याच्या ज्या काय वेगळे गिफ्ट मला त्याच्यात नाही सांगता येणार। त्याच्यात मर्सिडीज तर दिले जायच्या, ते गाड्या पाहिलेल्या आहेत, घड्याळ, दागिने असतात। नीलम गोऱ्हेंच्या या आरोपांनंतर ठाकरे गटाचे नेते नीलम गोऱ्हेंवर अक्षरशः तुटून पडलेत। मातोश्रीवर कायम पडीक असणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी पैसे कुठे ठेवले हे सांगावं असं आव्हान सुषमा अंधारेंनी दिलंय। तर नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं, त्यांनी किती मर्सिडीज ठाकरेंना दिल्या असा सवाल संजय राऊतांनी केला। मातोश्रीवर सदा सर्व काळ पडीक कोण असायचं तर नीलम गोऱ्हे असायच्या। पक्षात कुणाला घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं, कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा एवढंच काय, मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं कुणाला नाही सोडायचं, बॅरिकेड्स लावण्याचं काम नीलम गोऱ्हे करायच्या। त्यामुळे 18 महिने 13 त्रिकाळ मातोश्रीवर पडीक असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल। उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोऱ्हेंनी कुठे ठेवले असतील बरं? नाही, त्यांना असं विचार, माझा एक प्रश्न, मी माफ करा, त्यांना 4 वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केले, त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का? नीलम गोऱ्हेंचे हे आरोप थेट उद्धव ठाकरेंवर आहेत, मात्र अशा गयागुजऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहावं। ठाकरे गटामध्ये तिकीट विकलं जातं असा आरोप ठाकरेंच्या पक्षातून नुकतीच हकालपट्टी झालेल्या किशोर तिवारी यांनी केला होता। ठाकरे गटात पक्षाकडून कार्यकर्त्यांना काहीही दिलं जात नाही। संघटन मंत्र्यांनी वसुल्या कराव्या, ज्याला पक्षाचं पद हवं त्यानं पैसे वसूल करावे असं पक्षात सुरू असल्याचा दावा किशोर तिवारींनी केला। तर ठाकरे गटातल्या आक्रमक महिला कार्यकर्त्या अयोध्या पोळ यांनीही या संदर्भात एक ट्विट केलं होतं। मी अयोध्या पौळ पाटील, गाव फळा, तालुका पालम, जिल्हा परभणी। विधानसभा निवडणुकीवेळी मी हातात नगदी 10 कोटी रुपये ठेवूनच गंगाखेड विधानसभेचं तिकीट मागितलं होतं, मात्र परभणी जिल्ह्याच्या स्वयंघोषित बापाने माझं तिकीट नाकारलं होतं, कारण त्या स्वयंघोषित बापाने उमेदवार ठरवला होता। आज तोच पळाला। असो, माझं खरं बोलणं वागणं खूप झोंबतं असं ट्विट करत अयोध्या पोळ यांनी ठाकरे गटाला घरचा आहेर दिला होता। त्याशिवाय वाशिम, वैजापूर, नांदेडमध्येही पैसे घेऊन ठाकरे गटानं तिकीट दिल्याचा आरोप ठाकरेंच्याच सेनेकडून आणि शिंदेंच्या सेनेकडूनही करण्यात आला होता।
ठाकरे गटाला गेल्या काही काळामध्ये मोठी गळती लागली आहे. ठाकरेंची शिवसेना सोडलेले आणि पक्षात असलेले आता पक्षावर मोठे आरोप करतायत. याबद्दल ठाकरे गटानंही विचार करायला हवा आणि आपल्याला पक्षात असताना काय मिळालं याचा विचार आता आरोप करणाऱ्यांनीही करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.